मी डॉक्टर तुषार मनोहर देशमुख पलूस सध्या प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर येथे ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम मी 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो. आता 12वी झाली. 12वी नंतर काय करायचे, कोणते करिअर निवडायचे, हा सर्वांना महत्त्वाचा पडलेला प्रश्न. यासाठी नंदीवाले समन्वय समिती म्हणजेच NSS ने करिअर मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांचे निरसन करण्याची एक सुवर्ण संधी दिलेली आहे. मी आज तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील करिअर याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आपले करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी आजचा सेशन खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतेही करिअर निवडत असताना 4 ते 5 बाबींचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की फ्युचर डिमांड, हाय सॅलरी, लो फीज, डायरेक्ट ऍडमिशन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या क्षेत्रामध्ये असणारी आपली आवड. मित्रांनो, मेडिकल कोर्सेस म्हटले की त्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, BPT, BPharm, DPharm अशा बऱ्याच कोर्सेसचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण बोलूयात MBBS आणि BDS बद्दल. MBBS म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी आणि BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. जर आपण MBBS किंवा BDS या कोर्ससाठी इच्छुक असाल तर त्यासाठी लागणारी मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया माहीत असणे खूप गरजेचे आहे. PCB ग्रुपसाठी जर ओपन कॅटेगरी असेल तर मिनिमम 50% मार्क्स असणे गरजेचे आहे. तसेच SC, ST, NT, OBC कॅटेगरी असेल तर मिनिमम 40% मार्क्स गरजेचे आहे. तसेच एंट्रन्स एक्झाम पास होणे सुद्धा खूप गरजेचे आहे. MBBS, BDS तसेच BMS, BHMS, BSc नर्सिंग, BPT या सर्व कोर्सेससाठी आता देशभरामध्ये एकच एक्झाम घेतली जाते, ती म्हणजे नीट एक्झाम. मित्रांनो, नीट एंट्रन्स टेस्ट म्हणजे काय? नीट एंट्रन्स टेस्ट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, जी NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करत असतात. देशभरातील सुमारे 450 ते 500 कॉलेजेसमध्ये, ज्यामध्ये प्रायव्हेट, डीम्ड, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा समावेश आहे, या सर्व कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नीट एक्झाम आयोजित करण्यात आलेली आहे. नीट एक्झाम ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. MCQ पॅटर्न असतो. ऑफलाईन म्हणजे पेन आणि पेपर. पुढे जाऊन ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने सुद्धा कंडक्ट केली जाऊ शकते. सर्वसाधारणपणे तुम्हाला सुद्धा आयडिया असेलच की नीट एक्झाम मे महिन्यात कंडक्ट केली जाते, परंतु आज असलेल्या देशात भयानक पॅन्डेमिक COVID-19 सिच्युएशनमुळे ही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे. जी नवीन डेट आलेली आहे ती आहे 13 सप्टेंबर. कदाचित ही डेट सुद्धा पुढे ढकलली जाऊ शकते. तुम्हाला माहीतच असेल, नीट एक्झाम हा टोटल 720 मार्क्सचा असतो. 180 क्वेश्चन्स असतात. 1 राईट क्वेश्चन इज इक्वल टू +4 मार्क्स, 1 रॉंग क्वेश्चन इज इक्वल टू -1 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. या नीट एक्झामसाठी मिनिमम कट ऑफ ठरलेला असतो. 2019 नुसार जनरल कॅटेगरीसाठी 50% म्हणजेच 134 मार्क्स आणि SC, ST, OBC, NT कॅटेगरीसाठी 40% म्हणजेच 107 मार्क्सचा कट ऑफ होता, जो प्रत्येक वर्षी थोडाफार मार्क्सनी चेंज होत असतो. नीट एक्झामच्या तयारीसाठी ऑथेंटिक बुकची हेल्प घ्या.
जर तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधून करायचे असेल तर मिनिमम 550 मार्क्स असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला 450 ते 550 मार्क्स असतील तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा पर्याय उपलब्ध राहतो. सर्वसाधारणपणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये नाममात्र फीज असते, परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये 6 लाख ते 12 लाख पर्यंत फीज असतात. डीम्ड कॉलेजेस म्हणजेच कृष्णा कराड, भारती विद्यापीठ सांगली पुणे, डी.वाय. पाटील कोल्हापूर पुणे, MGM औरंगाबाद मुंबई या सर्व कॉलेजेसमध्ये फीज 12 लाख ते 25 लाख पर्यंत असते. BDS कोर्ससाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किमान 2 लाख ते 5 लाखापर्यंत फीज असते. MBBS कोर्सचा टोटल ड्युरेशन 5.5 वर्षाचा आहे, इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप. आणि BDS कोर्सचा टोटल ड्युरेशन 5 वर्षाचा आहे, इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप. MBBS कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ऍज अ मेडिकल ऑफिसर किंवा ट्युटर म्हणून काम करू शकता किंवा स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. तसेच तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल त्या सब्जेक्टमध्ये PG सुद्धा करू शकता. आता आपण BAMS आणि BHMS कोर्स बद्दल बोलूयात. BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आणि BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. BAMS कोर्स म्हणजे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक यांचा खूप चांगल्या पद्धतीने केलेला संगम आहे. म्हणजे BAMS केल्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुद्धा करू शकता आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. BAMS कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्ही मेडिसिन, पंचकर्म या सब्जेक्टमध्ये जर PG केलीत तर खूप चांगला स्कोप आहे. BAMS आणि BHMS या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी लागणारी मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम टू सेम MBBS BDS सारखीच आहे. BAMS आणि BHMS साठी नीट एक्झामच द्यावी लागते. टोटल ड्युरेशन ऑफ कोर्स दोन्हीचा 5.5 वर्षाचा आहे, इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप. फीज अराउंड 40,000 to 4 lakh पर्यंत आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज BAMS झाल्यानंतर जर तुम्ही PG केली तर ऍज अ लेक्चरर म्हणून करू शकता. BAMS कंप्लीट झाल्यानंतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊ शकता किंवा स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. BHMS कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा खूप चांगला स्कोप आहे. BHMS कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकता किंवा कोणत्याही हॉस्पिटल सेक्टरमध्ये जॉब करू शकता. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 3 प्रकारचे कोटा असतात. एक मेरिट बेस्ड कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि एक NRI कोटा. आपण NT कॅटेगरीमध्ये येतो. जर आपण मेरिट बेस्ड कोट्यामधून ऍडमिशन घेतले तर लागणारी फीज जसे मी तुम्हाला सांगितलेच आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसाठी 6 लाख ते 12 लाख फीज असतात. परंतु जर तुम्ही मेरिट बेस्ड कोट्यामधून ऍडमिशन घेतले तर ती सर्व फीज माफ होते.
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये तर मेरिट बेस्ड कोट्यातूनच ऍडमिशन होत असतात. परंतु जर डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्ही मेरिट बेस्ड कोट्यातून जर ऍडमिशन घेतले तर तिकडे फीज माफ होत नाही. आपल्या कॅटेगरीमधून मेरिट बेस्ड कोट्यातून जर ऍडमिशन प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर घेतले तर आपल्याला निश्चितच फीजचा फायदा होतो. आता आपण डिस्कस करूयात BUMS आणि BVSC अँड AH या कोर्स बद्दल. BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन. BUMS हा कोर्स आता सर्वात जास्त साऊथ आशियामध्ये यूज केला जातो. टोटल कोर्सचा कालावधी हा 5.5 वर्षे आहे, इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप. या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला नीट एक्झामचीच तयारी करावी लागेल. BUMS कोर्ससाठी 50,000 रुपये पासून ते 6 लाखापर्यंत फीज असते. BUMS कंप्लीट झाल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप आहेत, जसे की मेडिकल असिस्टंट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, फार्मासिस्ट, थेरपिस्ट किंवा हकीम म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस किंवा युनानी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, मेडिकल कन्सल्टन्सी किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज, सर्व सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला भेटणारी सॅलरी मिनिमम 2 लाख टू 4 लाख पर इयर असते. जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो तशी सॅलरी सुद्धा वाढत जाते. BVSC अँड AH म्हणजे बॅचलर इन वेटरनरी सायन्सेस and animal husbandry, means treatment of animals. BVSC and AH या कोर्सचा टोटल कालावधी 5.5 वर्षाचा आहे. या कोर्ससाठी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर नीट एक्झामचीच गरज असते. BVSC and AH या कोर्ससाठी लागणारी फीज 10,000 ते 15,000 पर इयर असते. तुम्हाला हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत, जसे की तुम्ही ॲनिमल हॉस्पिटल्स, झूज, फार्म्स, प्रायव्हेट क्लिनिक किंवा ऑर्गनायझेशन लाईक पेटामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता आपण डिस्कस करूयात B फार्म आणि D फार्म या कोर्स बद्दल.
फार्मसी आणि डी.फार्म म्हणजे डिप्लोमा ऑफ फार्मसी. बी.फार्म कोर्सचा टोटल कालावधी 4 वर्षाचा आहे. बी.फार्म आणि डी.फार्म या कोर्ससाठी लागणारी मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया मी अगोदर सुद्धा सांगितलेली आहे, परंतु या कोर्ससाठी तुम्हाला नीट एक्झाम द्यायची गरज नाही. तुम्हाला बी.फार्म आणि डी.फार्म या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर स्टेट लेवलची एक्झाम किंवा युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम आवश्यक आहे. स्टेट लेवलची एक्झाम म्हणजेच MSc CET. बी.फार्म कंप्लीट झाल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप आहेत, जसे की ड्रग टेक्निशियन, हॉस्पिटल ड्रग कोऑर्डिनेटर, ड्रग थेरपिस्ट, फार्मासिस्ट किंवा ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. डी.फार्म साठी टोटल कालावधी 2 वर्षाचा असतो. डी.फार्म कंप्लीट झाल्यानंतर जर तुम्हाला डिग्री करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट बी.फार्मच्या सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. डी.फार्म साठी सुद्धा MSc CET या एक्झामचीच गरज असते. तुम्ही बी.फार्म कंप्लीट झाल्यानंतर जर M.फार्म कंप्लीट केले तर तुम्हाला इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आता आपण जाणून घेऊयात BNYS, BPT आणि BSc नर्सिंग या कोर्स बद्दल. BNYS म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योग सायन्सेस. या कोर्सचा टोटल कालावधी 5.5 वर्षाचा आहे, इन्क्लुडिंग 1 इयर इंटर्नशिप. BNYS साठी किमान 7,000 ते 50,000 फीस लागते. BNYS ला अलीकडच्या काळात खूप चांगला स्कोप आलेला आहे. याला निसर्गोपचार असे सुद्धा म्हटले जाते. BNYS कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप आहेत. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये किंवा हॉस्पिटल्स, NGOज किंवा बऱ्याचशा रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर, पॅराक्लिनिकल स्पेशालिस्ट किंवा योग इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. तुम्हाला सॅलरी मिनिमम 3 लाख टू 5 लाख अॅन्युअली भेटते. BPT म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. याला नॉन सर्जिकल कोर्स असे सुद्धा म्हटले जाते. या कोर्सचा टोटल कालावधी 4.5 वर्षाचा आहे, इन्क्लुडिंग 6 मंथ्स इंटर्नशिप. तुम्हाला BPT कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर मिनिमम PCB ग्रुपला 45% मार्क्स असणे गरजेचे आहे. या कोर्ससाठी लागणारी फीस अराउंड 1 लाख ते 5 लाखापर्यंत आहे. तुम्ही हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर कोणत्याही गव्हर्नमेंट, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये किंवा
कोणत्याही स्पोर्ट्स सेक्टरमध्ये सुद्धा काम करू शकता. सॅलरी अराउंड 3 लाख ते 8 लाखापर्यंत पर अॅन्युअली पॅकेज भेटू शकते. बीएससी नर्सिंग काय आहे? ज्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल सेक्टरमध्ये आपले स्टेबल करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप महत्वाचा आहे. हा कोर्स टोटल 4 वर्षाचा आहे. यासाठी लागणारी फीस 10,000 ते 55,000 रुपयेपर्यंत आहे. हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर जॉब सॅटिस्फॅक्शन बरोबरच चांगला पगार सुद्धा भेटतो. पीसीबी ग्रुपला किमान 40% असणे गरजेचे आहे. तसेच नीट अपीअर होणे सुद्धा गरजेचे आहे. तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर ॲज अ नर्सिंग असिस्टंट, नर्सिंग सुपरवायझर, इंडस्ट्रियल नर्स, मिलिटरी नर्स, डायरेक्टर ऑफ नर्स म्हणून सुद्धा काम करू शकता. आता आपण ब्रीफमध्ये जाणून घेऊयात पॅरामेडिकल कोर्सेस बद्दल. पॅरामेडिकल कोर्सेसचे एकूण 3 टाईप होतात. 1 सर्टिफिकेट कोर्सेस, 2 डिप्लोमा कोर्सेस, 3 बॅचलर कोर्सेस. सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये बऱ्याच कोर्सेसचा समावेश होतो, जसे की बीएससी न्यूक्लिअर मेडिसिन, बीएससी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बीएससी रेडिओलॉजी, बीएससी रेडिओग्राफी, बीएससी क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, बीएससी डायलिसिस थेरपी अशा बऱ्याच कोर्सेसचा समावेश होतो. डिप्लोमा कोर्सेसमध्ये डिप्लोमा इन अनेस्थेशिया, डिप्लोमा इन ओटी टेक्निशियन, डिप्लोमा इन फिजिओथेरपी या कोर्सेसचा समावेश होतो. आणि बॅचलर कोर्सेसमध्ये BNYS, BOT, BPT आणि बॅचलर्स ऑफ ऑप्टोमेट्री या कोर्सेसचा समावेश होतो. जर तुम्ही बीएससी इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी केलं, ज्याला आपण DMLT किंवा BMLT असे सुद्धा म्हणू शकतो, या कोर्सचा सुद्धा खूप चांगला स्कोप आहे. तुमचा हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर कोणत्याही हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट सेक्टर्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. तुम्हाला सॅलरी मिनिमम 12,000 ते 20,000 स्टार्टिंगला भेटू शकते. आता आपण थोडक्यात जाणून घेऊया बीएससी या कोर्स बद्दल. बीएससी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स. यामध्ये 2 प्रकार असतात, एक प्लेन बीएससी आणि एक बीएससी हॉनर्स. प्लेन बीएससीला लाईफ ऑफ सायन्स असे सुद्धा म्हटले जाते, ज्यामध्ये बीएससी मायक्रोबायोलॉजी, बीएससी सायकॉलॉजी, बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स अशा कोर्सेसचा समावेश आहे. ज्या कॅन्डिडेट्सना टीचिंग फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी प्लेन बीएससी मध्ये जर कोणताही एखादा सब्जेक्ट निवडला तरी त्यांना खूप चांगला पुढे स्कोप आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च फील्डमध्ये इंटरेस्ट आहे
त्यांनी BSc ऑनर्समध्ये झुलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री यामध्ये जरी केलं तरी खूप चांगला स्कोप आहे. पुढे MSc करताना जर तुम्ही BSc ऑनर्समधून कोणताही एक सब्जेक्ट जो घेतलेला आहे त्या सब्जेक्टमध्येच तुम्हाला MSc करता येते, परंतु प्लेन BSc मध्ये तसं नाहीये. प्लेन BSc मध्ये तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेतला तर MSc तुम्हाला जो दुसरा सब्जेक्ट मध्ये जरी करायचा असेल तरी तिथे करू शकता. आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे की BSc इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी, BSc इन मेडिकल बायोकेमिस्ट्री, BSc इन मेडिकल फिजिओलॉजी, BSc इन मेडिकल फार्मॅकोलॉजी, जर या सब्जेक्ट मधून जर तुम्ही BSc केलं आणि त्यानंतर MSc किंवा PhD केल्यानंतर तुम्हाला मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲज अ लेक्चरर, ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्हाला काम करता येते. सो BSc करताना जर तुम्ही मेडिकल मायक्रोबायोलॉजी, मेडिकल फार्मॅकोलॉजी, मेडिकल फिजिओलॉजी, मेडिकल बायोकेमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही BSc केलेत तर कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲज अ लेक्चरर, ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही काम करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज असलेल्या भयानक पॅन्डेमिक कोविड-19 सिच्युएशनमुळे डॉक्टर आणि नर्सची किंमत पूर्ण जगाला कळलेली आहे. आपण मेडिकल फील्ड म्हणजे MBBS, BDS, BMS एवढेच समजतो, पण तसे नाहीये. मेडिकल फील्ड हे खूप व्हास्ट करिअर आहे. आपल्या समाजामध्ये अजून शिक्षणाला जेवढी गरज आहे तेवढी किंमत मिळत नाहीये. तर आज गरज आहे शिक्षण घेण्याची व आपल्या समाजाला प्रगतीपथावर आणण्याची. काही जण असे विचार करत असतात की मेडिकल फील्ड म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच त्या फील्डमध्ये आपले करिअर करू शकतो, परंतु तसे नाहीये. जर आपल्याकडे योग्य डिरेक्शन असेल, योग्य टॅलेंट असेल तर नक्कीच आपण मेडिकल फील्डमध्ये खूप चांगले करिअर बनवू शकतो. आता नुकतेच 10वी-12वीचा रिझल्ट लागला, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काहींना 80% ची अपेक्षा होती, तर काहींना 90% ची अपेक्षा होती, तर काहींना फक्त पास होण्याची अपेक्षा होती. परंतु त्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ठरवलेल्या ध्येयापेक्षा किंवा मार्कापेक्षा थोडे मार्क्स कमी पडलेले आहेत. ठीक आहे, त्यांनी एक आपले ध्येय टार्गेट ठरवलेले असते आणि त्या टार्गेटला अनुसरून पुढचे प्लॅनिंग्स केलेले असतात, परंतु काही वेळा थोडे आपले प्रयत्न कमी पडल्यामुळे ते ध्येय साध्य होत नाहीये. याचा अर्थ असा नाहीये की आपण लाईफमध्ये काहीच करू शकत नाहीये. लाईफमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी येत असतात. 10वी आणि 12वीची एक्झाम जी होती ती एक ऑपॉर्च्युनिटीच होती. हा ठीक आहे, आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी नाही पिक करता आली, याचा अर्थ असा नाही की लाईफमध्ये आता कुठलीच ऑपॉर्च्युनिटी येणार नाहीये. लाईफमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी येत असतात. हा प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पिक करता येईलच असे नाहीये, परंतु याचा अर्थ असाही होत नाही की आपण प्रयत्नच करायचे सोडून द्यायचे. जो सदैव प्रयत्न करत असतो त्यांना ऑपॉर्च्युनिटी या येतच असतात. काय माहित आपण जी छोटी ऑपॉर्च्युनिटी समजत होतो ती मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल. आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्ह थॉट चालू असतात. तो आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपल्याबद्दल काय बोलत असेल, असे बरेचसे विचार आपल्या डोक्यात सुद्धा येत असतात. असे विचार जर डोक्यात आले तर आपल्याला एक राईट ट्रॅक भेटत नाही. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. खूप वर्षापूर्वी एका सरोवरामध्ये खूप बेडूक राहत असतात. ज्या राजाने तो सरोवर बांधलेला असतो त्या राजाने त्या सरोवराच्या मधोमध एक खांब उभा केलेला असतो. तो खूप उंच, धातूचा आणि गुळगुळीत असतो. एके दिवशी बेडकांनी ठरवले की आपण एक प्रतियोगिता ठेवूया की जो या प्रतियोगितेमध्ये सहभागी होईल त्यामध्ये जो प्रथम हा खांब चढून वरती टोकावर जाईल तो विजेता ठरवूया. वार ठरला, दिवस ठरला, वेळ ठरली. आजूबाजूच्या भागातून बरेचसे बेडूक त्या प्रतियोगितामध्ये भाग घेण्यासाठी आले. सगळीकडे प्रतियोगितेचा आवाज सुरू झाला आणि मोठ्या उत्साहाने ही प्रतियोगिता सुरू झाली. जे कोणी या प्रतियोगितेमध्ये सहभागी झालेले होते प्रतियोगी आणि तसेच मोठ्या प्रमाणात जे प्रेक्षक होते त्या गर्दीतून एकच आवाज येत होता, हा खांब कसा चढणार, हा खांब चढणे शक्यच नाही, ही अशक्य गोष्ट आहे. ह्या ज्या नकारात्मक गोष्टी जेव्हा प्रतियोगीमध्ये सहभागी झालेल्यांच्या कानावर पडत होते त्यांना सुद्धा असेच वाटू लागले की
हा खांब काय आपल्याला चढता येणार नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले खांब चढण्याचा. थोडे वर गेले, खाली पडायचे, थोडे वर चढायचे, परत खाली पडायचे. त्यामध्ये बरेच उत्साही प्रतियोगी सुद्धा होते, ज्यांनी बरेच प्रयत्न केले, थोडे वर चढायचे, परत खाली पडायचे. परंतु हे प्रयत्न करणारे जे उत्साही प्रतियोगी होते ते हताश झाले. त्यांनी प्रयत्न करायचे सोडून दिले. परंतु त्यांच्या एक प्रतियोगीमध्ये एक छोटासा बेडूक होता, ज्याने आपले प्रयत्न करायचे सोडलेच नाही. तो सदैव प्रयत्न करत होता. थोडे वर जायचा, खाली पडायचा, थोडे वर जायचा, खाली पडायचा. पण थोड्या कालावधीनंतर त्याला ते यश आले. तो खांब तो पूर्णपणे चढू शकला. त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांना, प्रतियोगींना त्याचं आश्चर्य वाटले की हा खांब कसा काय चढू शकला. त्याच्या अवतीभोवती सगळेजण जमा झाले आणि त्याला विचारले, हा खांब तू चढू कसा शकलास? हे तर अशक्य गोष्ट आहे. तू हा खांब चढण्यासाठी तुला प्रेरणा कुठून आली? तुला हा खांब चढण्यासाठी शक्ती कुठून आली? तोपर्यंत त्या गर्दीमधून मागून एक आवाज आला, अरे हे प्रश्न त्याला का विचारताय? तो तर बहिरा आहे. या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की आपल्यामध्ये कोणतेही ध्येय गाठण्याची शक्ती, काबिलियत किंवा ताकद असतेच, परंतु आजूबाजूला ज्या गोष्टी नकारात्मक असतात त्यांच्यामुळे आपण हताश होऊन जातो. आपण प्रयत्न करायचे सोडून देतो. या नकारात्मक गोष्टींमुळे आपण आपल्याला कमी लेखू लागतो व या किड्या मुंग्यांच्या जीवनासारखं आपण जीवन जगत असतो. आपल्याला जर लाईफमध्ये काही सक्सेसफुल व्हायचं असेल तर नक्कीच या नकारात्मक गोष्टीपासून दूर होणे खूप गरजेचे आहे. दृष्टिकोन बदला, दृश्य बदलेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला सुरुवात करा, कारण भरलेला ग्लास हा अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला हा पाहणाऱ्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जर तो ग्लास तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असाल तर तो ग्लास तुम्हाला अर्धा भरलेला दिसेल, आणि जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असाल तर तो ग्लास अर्धा रिकामा दिसेल. तुम्हाला कुठे जायचे आहे हे जर माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचणार आहात कुणास ठाऊक. पण जर ध्येय प्राप्तीसाठी आपले ध्येय जर निश्चित झालेले असेल, आपल्याला ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कुठे पोहोचायचे आहे ते जर आपल्याला माहीत असेल तर आपोआप वाटा भेटू लागतात. मित्रांनो, आपल्याला आधी कधी न मिळालेले जर मिळवायचे असेल तर आपल्याला आधी कधी न केलेले करण्याची गरज आहे. म्हणजेच काय, तेच प्रयत्न करून जर आपल्याला प्रयत्नामध्ये यश मिळत नसेल तर आपल्याला नवीन प्रकारे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ध्येयापर्यंत न पोहोचणे म्हणजे शोकांतिका नाहीये, कारण ध्येयापर्यंत पोहोचताना तुम्हाला बऱ्याचदा अपयश येणार, ठेचा लागणार. परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर आपल्याकडे ध्येयच नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे जीवनात एक आपले ध्येय निश्चित करा. मित्रांनो, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते, पण तिथे ठेवण्यासाठी ती बनवलेली असते का? मुळीच नाही. त्याला खोल पाण्यात जावेच लागते. हा धोका पत्करावाच लागतो. तसेच आहे, आपल्याला जर यश मिळवण्यासाठी सुरक्षित स्थान कधी ना कधी तर सोडावेच लागते. मी तुम्हाला अजून एक थॉमस अल्वा एडिसनची छोटीशी गोष्ट सांगतो, जी तुम्ही ऐकली असेलच. थॉमस अल्वा एडिसन एका प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतात. तेव्हा एके दिवशी शिक्षकांनी त्याला कागद घडी घालत सांगितले की हा कागद आईला नेऊन दे. एडिसन जेव्हा घरी येतो तेव्हा तो कागद आईला देतो व म्हणतो, शिक्षकांनी हा कागद तुला द्यायला सांगितलेला आहे. कागद घेऊन आई वाचायला सुरुवात करते. वाचता वाचता तिच्या डोळ्यात पाणी यायला लागते. एडिसन आईला विचारतो की तुझ्या डोळ्यात का पाणी येत आहे, असं काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये? तर आई म्हणते, या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. आमचं स्कूल एवढं मोठं नाहीये, आमच्याकडे इतके शिक्षक शिकलेले सुद्धा नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या घरातच तुम्ही स्वतःच शिकवा, आम्ही काही त्याला शिकवू शकत नाही. त्या दिवसानंतर आई एडिसनला घरी शिकवू लागल्या
आईच्या मार्गदर्शनाखाली एडिसन हा घरी शिकत होता. बऱ्याच दिवसानंतर एडिसनची आई निघून गेली. तोपर्यंत एडिसन विश्वविख्यात वैज्ञानिक बनला होता. एडिसननी बल्बचा शोध लावलेला होता. एके दिवशी असेच एडिसन जुन्या वस्तू काढून बघत असताना त्यांना तो कागद सापडला. त्यांना लगेच आठवले की हा कागद शिक्षकांनी मी हुशार असल्यामुळे दिलेला होता. त्यांनी तो कागद घेतला आणि वाचायला सुरुवात केली. तो वाचत असताना ते एकदमच जास्त शॉक झाले होते. त्या पत्रात लिहिले होते की तुमचा मुलगा खूप मंदबुद्धी आहे, त्याला शाळेत पाठवत जाऊ नका, त्याला शिकवायला आमच्याकडे अजिबात वेळ नाही. हे वाचत असताना एडिसनच्या डोळ्यात खूप पाणी आले. त्यांनी आपली डायरी काढली आणि त्यात लिहिले, एका महान आईने एका मंदबुद्धी मुलाला या युगातला सर्वात श्रेष्ठ वैज्ञानिक बनवलं. तात्पर्य एवढंच की एडिसनच्या आईने जो एडिसनला विश्वास दाखवला त्याचा फायदा तर आपण पाहिलाच, परंतु पालकांना सुद्धा एक नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना कमी लेखू नका, त्यांना प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या. माझे एक गुरु आहेत, डॉक्टर तुषार मेहता सर, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी दिलेला एक मेसेज मी तुमच्याशी शेअर करतो. सक्सेस इज नॉट समथिंग यू विश अँड लिव्ह फॉर, इट्स समथिंग यू मेक, समथिंग यू डू, समथिंग यू आर अँड समथिंग फॉर विच यू गिव्ह एव्हरी अदर थिंग्स अवे. याचा अर्थ असा की जीवनात एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे म्हणजे यश नव्हे. यश म्हणजे तुमची स्वनिर्मिती, तुमचे कार्य, स्वतःला बदललेले तुम्ही आणि तुमचा त्याग. प्रयत्न करा, नक्कीच यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देतो. जर कोणाला काही शंका कुशंका असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. नंदीवाली समन्वय समिती म्हणजेच NSS चे अध्यक्ष श्री माननीय ॲडव्होकेट महेश मोकाशी सर व सचिव श्री माननीय प्रमोद पवार दादा व इतर NSS सदस्य यांनी हा करिअर मार्गदर्शन उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला आहे. या उपक्रमाचा आपल्या समाजाला नक्कीच फायदा होईल व आपला शैक्षणिक स्तर उंचावेल. चला तर मग समाजाचा शैक्षणिक स्तर उंचवूया व अज्ञान गरिबीच्या कुबड्या मुळासकट नष्ट करूया. घरी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.